एल निनोच्या प्रभावामुळे देशात 2026च्या मान्सून हंगामामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या 94% पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे। देशात मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरी 868.6 मिलीमीटर पाऊस पडतो, परंतु यंदाच्या मान्सून हंगामात 816 मिलीमीटर पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेनं दिलेला आहे। यामध्ये स्कायमेटनं उणे अधिक 5% तफावत अथवा तूट गृहीत धरली आहे। मान्सूनमध्ये 96 ते 104% पाऊस सरासरी मानला जातो, परंतु यंदा मात्र 90 ते 95%च पाऊस राहील अशी शक्यताही स्कायमेटनं त्यांच्या अंदाजात वर्तवली आहे। स्कायमेटच्या अंदाजानुसार जून आणि जुलै महिन्यात पाऊस सरासरी इतका राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मान्सूनची सुरुवात दमदार होण्याची चिन्ह सुद्धा आहेत। परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असून पावसाचं वितरणही असमान राहण्याचा अंदाज स्कायमेटनं दिलाय। तसंच देशाच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाचे खंड सुद्धा या दरम्यान पाहायला मिळतील असंही स्कायमेटनं सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे अर्थातच एल निनो। आता ला निना आणि एल निनो म्हणजे काय तर ते पटकन सांगतो। एल निनोमुळे प्रशांत महासागरातील पाणी सामान्यपेक्षा जास्त गरम होतं, त्यामुळे काय होतं तर भारतात बहुतेक वेळा कमी पाऊस पडतो, म्हणजेच मान्सूनच्या पावसावरती त्याचा परिणाम होतो, त्यामुळे मान्सूनचं चक्र कमकुवत होतं। ला निनामध्ये प्रशांत महासागरातील पाणी सामान्यपेक्षा जास्त थंड होतं, त्यामुळे काय होतं तर भारतात बहुतेक वेळा जास्त किंवा चांगला पाऊस हजेरी लावतो, म्हणजेच मान्सून दमदार राहतो।